अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन रुपालींमधला वाद आता विकोपाला गेल्याचं दिसतंय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा यासाठी रुपाली ठोंबरे पाटील यांनी अक्षरशः त्यांचा फोटो जाळला, त्यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या राजीनाम्याची तीव्रपणे मागणी केली आणि त्यामुळे दोन्ही रुपालींमधला हा वाद आता टोकाला पोहोचल्याचं दिसतंय। दोन्ही रुपालींमधला वाद विकोपाला। रुपाली ठोंबरे पाटलांची आक्रमक भूमिका, चाकणकरांच्या राजीनाम्याची ठोंबरे पाटलांकडून मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे पाटील हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। कोणत्या ना कोणत्या कारणावरून रुपाली पाटील या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप आणि टीका करत आलेल्या आहेत। तर फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज त्यांच्याच पक्षातील प्रवक्त्या रुपाली पाटील यांच्यासोबत पुण्यातील काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे याही मैदानात उतरलेल्या होत्या। पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आपण पाहतोय रुपाली पाटील, संगीता तिवारी आणि रेखा कोंडे यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येते आणि इथे आपण पाहतोय की रुपाली चाकणकर यांचा जो फोटो होता प्रतिकात्मक व्यंगात्मक तो फोटो या ठिकाणी जाळलेला आहे आणि त्यांचा निषेध आहे तो सुद्धा व्यक्त केला जातोय। पुण्यातील गुडलक चौकात सकाळी या तिन्ही रणरागिणींनी मिळून रुपाली चाकणकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यात रुपाली पाटील अग्रेसर होत्या। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा यासाठी रुपाली पाटील यांनी बोंबाबोंब केली। चाकणकर यांच्या फोटोला जोडे मारले। इतकंच नव्हे तर रुपाली चाकणकर यांचा फोटोही जाळला। यावरूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यामधला वाद किती विकोपाला गेलाय हे यावरून स्पष्ट होतंय। रुपाली चाकणकरांची कोणताही बांधाला बाण नाही, फक्त त्या ज्या पदावर बसलेल्या आहेत त्याचं ते कामकाज योग्य पद्धतीने न केल्यामुळे माझा तो अधिकार आहे की त्यांना त्या पदावरचा राजीनामा मागण्याचा। राज्य महिला आयोग हे पद महिलांना न्याय देण्यासाठी असतानाही रुपाली चाकणकर मात्र महिलांना वाऱ्यावर सोडत असून संपदा मुंडे यांची बदनामी त्यांनी केली असा थेट आरोप रुपाली पाटील यांनी केलाय। रुपाली पाटील या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आक्रमक होण्याचा आणखी एक कारण म्हणजेच 2 दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर महिलेला रुपाली पाटील यांच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याचा आरोप खंडाळकर यांनी केला होता। हे प्रकरण पोलीस स्टेशन समोर दोन्ही गटाकडून मिटवण्यात आलं होतं। मात्र त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी माधवी खंडाळकर हिला तक्रार द्यायला सांगितलं असाही आरोप रुपाली पाटील यांनी केला होता। त्यावरूनच रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली पाटलांचा संताप पाहायला मिळतोय। हे सगळं रचलेलं आहे। माझी ती मैत्रीण कधी लहानपणी आता किती मैत्रिणी आणि भगिनी होत्या, मी तिचा चेहरा बघितलेला नाहीये आणि ती म्हणते की माझा चाकणकरांचा संबंध नाही। मी त्याचंही एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे, त्यांचे फोटो दिलेले आहे। राज्य महिला आयोगाची चूक मी जनतेसमोर सांगू नये म्हणून त्यांनी हे कुभांड रचलेलं आहे की महिलांना न्याय मिळत नाहीये। आम्हाला जागा मारण मला बघा, आम्हाला महिला आयोग नाही नकोय। महिला आयोग हे महिलांसाठी आहे, महिलांसाठीच काम केलं पाहिजे। नट्टापट्टावाली बाई काढून टाका, तिला काही काम कळत नाही, तिची सगळी अक्कल गुडघ्यात आहे। तेव्हा आम्हाला चांगली महिला आयोग अध्यक्ष द्या, कोणीही द्या पण चांगली द्या। ही जी महिलांना बदनाम करणारी, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी का नाही गेली बीडला हो? महिलांना न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग हे काम करत असतं। मात्र फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून खुद्द त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती। मात्र तरीही रुपाली चाकणकर यांना कोण पाठीशी घालतंय असा प्रश्न उपस्थित केला जातो। दुसरीकडे महिलांच्या मुद्द्यावरून मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतीलच 2 महिला आपापसात भिडतायत। हे आता अजित पवार कधी थांबवणार? दोन्ही रुपालींमधला वाद अजित पवार शमवणार का?
हे पाहणं महत्वाचं आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.